26,000 सिडको घरांच्या किमती कमी करण्याच्या मागण्यासाठी मागील 1.5 महिन्यांपासून सिडको सोडतधारक लढा देत आहेत. या लढ्याला आता यशाची पहिली किरण दिसू लागली आहेत. सिडकोच्या लॉटरीत विजेते ठरलेल्या सुमारे 26,000 नागरिकांनी वाढीव घर किमती विरोधात मागील अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू केलं आहे. या काळात त्यांनी विविध मंत्री, आमदार, खासदार व सिडको अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदने दिली. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी आक्रमक आंदोलनही झाले. मात्र राज्य सरकार किंवा सिडको प्रशासनाकडून घरांचे दर कमी करण्याबाबत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. दरम्यान पुष्टीकरण रकमेची मुदत जवळ आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. याच पार्श्वभूमीवर काल 32 जणांच्या कोर कमिटीने साताऱ्यातील दारे गावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात सुमित साठे, प्रज्ञा रावळ, महेश शेगर, दादासाहेब पडळकर आणि इतर विजेते सहभागी होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोच्या वाढीव दराबाबतचा संपूर्ण मुद्दा ऐकून घेतला आणि तात्काळ सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांना फोन करून पुढील प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश दिले आहे. त्याचबरोबर घरांचे दर कसे कमी करता येतील याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले आहेत. तसेच सिंगल यांना सिडको विजेत्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेण्यास सांगितले आहे. या निर्णयानुसार सोमवारी 21 एप्रिल 2025 रोजी मनसे प्रवक्ते गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांची भेट घेतली जाणार आहे. अशा झालेल्या या सकारात्मक घडामोडींमुळे सिडको घरांच्या किमती कमी होतील अशी आशा सर्व विजेत्यांमध्ये पल्लवित झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज RTR.